पक्षी येते का? हा बोल ना, म्यूट करायला लागेल मला एवढंच. झाडावर कसं काय आता इकडचं भुंड झालेलं दाखवायचं आकाश. खाली कॅमेराला स्पीड न हा ते झूम करून ते किर्लोस पडे तेवढं गेले किर्लोस पडे किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक या स्थानक परिसरामध्ये किर्लोस्करवाडीच्या ग्रामस्थांनी रहिवाशांनी श्रमदानातून वृक्ष लागवड केली आणि ती 50-60 वर्षापासून ती जतन केलेली आहे. अजून सुद्धा वृक्ष लागवड करायला आणि त्याचं संगोपन करायला इथले नागरिक कमी पडत नाहीत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी झालेली आहे की किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये असणारे 50-60 वर्षापूर्वीपासूनची जी मोठमोठी झाडं आहेत ते झाडं तोडण्याचं काम या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनच्या असणाऱ्या वरिष्ठ अभियंत्यांनी, रेल्वेच्या अभियंत्यांनी, मिरज विभागामध्ये ते आहेत असिस्टंट इंजिनियर, यांच्या आदेशानं ती झाडे तोडायचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही त्याला प्रखर विरोध केलेला आहे. फार मोठं झाड त्यांनी इथंच या ठिकाणी तोडलेलं आहे आणि निर्दयीपणे ती झाडं तोडलेली आहेत. इथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी अशी होती की त्यांच्या घराला अडचण होणारी फांद्या, काही वाळलेल्या फांद्या तोडा, परंतु पुढचं त्यांनी अक्कल हुशारी चालवलेली आहे. इथल्या अभियंत्यांनी, असिस्टंट इंजिनियरनी त्यांनी रोग नाहीसा व्हावा म्हणून रोगालाच मारायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि इथल्या असणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडायचं राहिलं बाजूला. त्यांनी मोठमोठी 50-60-70 वर्षापूर्वीची झाडं जी लावलेली आहेत ती झाडं तोडण्याचा आदेश एक असं निर्दयीपणे दिलेला आहे. माझं अशीच मागणी आहे की ह्या वृक्षतोड आम्ही थांबवलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा ती तात्काळ थांबवावी आणि ही जे इथं झाड तोडलेलं आहे त्याचा पंचनामा रीतसर व्हावा आणि दोषीवर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून इथून पुढं अशी कारवाई करण्यासाठी त्यांचं धाडस सुद्धा झालं नाही पाहिजे. आणि त्यांना माझं तर असं मत आहे की त्याला दोषीवर असणारे त्यांना बडतर्फच सेवेतून करण्यात यावं अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतो. रेल्वेच्या हद्दीमध्ये असणारे जी वृक्ष आहेत, मोठे मोठे वृक्ष आहेत, सावलीत येणारे वृक्ष आहेत, ते काही कर्मचाऱ्यांची मागणी होती की वाळलेल्या फांद्या सोडाव्या घरावर येणाऱ्या. त्याचा धागादोरा धरून मिरजचे DN कट्टी यांनी मुळापासून झाडं तोडण्याचे आदेश दिले. ही दुर्दैवाची बाब आहे. तरी हे काम आम्ही किर्लोस्करवाडी व रामानगरमधील नागरिकांनी
वृक्षतोडीचं काम थांबवलेलं आहे. आम्ही वारंवार वृक्ष लागवडीसाठी रेल्वे प्रशासनाकडून मागणी करतो, परंतु अद्यापही वृक्ष लागवडीसाठी आम्हाला परवानगी मिळत नाही. पडीक जमिनीमध्ये उलटं वृक्षतोडीचं काम चालू झालेलं आहे. हे त्वरित थांबावं व ज्यांनी हे आदेश दिले आहेत वृक्षतोडीचे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ही जी याच्यामधून एक आमची मागणी आहे. मी चंद्रकांत जाधव, प्रवासी संघटनेमार्फत माझी अशी मागणी आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी एवढ्या 4-5 लाखाची झाडं हे 3-4 हजारामध्ये विकली कशी, ह्याचा पाठपुरावा करून ह्या पूर्ण जे ह्याच्यावरती विश्लेषण व्हावं आणि ह्याची चौकशी करून त्यांना त्यांच्या अधिकारातून त्यांना बडतप करण्याची मागणी मी करतो. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या मोठ्या ह्या झाडाचं हे संगोपन करण्यासाठी 40 ते 50 वर्ष लागली, तर ह्या झाडासाठी त्या लोकांनी एवढे घेतलेलं कष्ट त्यांनी 2 मिनिटामध्ये हे आडवं करून पाडून टाकलं, तर ह्याची चौकशी व्हावी. मी असे रेल्वे खात्याकडं आणि वनमंत्री पतंगराव कदम साहेब यांनी सुद्धा त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. आणि त्यांनी हे ताबडतोब थांबवण्याचा प्रयत्न ते पतंगराव कदमांनी सुद्धा केलेला आहे. आम्ही ज्या झाडावरती आम्ही लहानपणापासून खेळलो बागडलो, ती झाडं आमच्यासमोर अगदी निर्दयपणे तोडली गेली आणि त्या गोष्टीचा आम्ही स्थानिक लोक निषेध करीत आहोत. आणि त्या झाडं तोडणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हे नको सांगितलं कशाला आहे ना. बोर्ड आहे. काय